हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं काजल निकिता ब्लॉग्समध्ये. तर बघा आता संध्याकाळचे 6 वाजत आलेत आणि मी तुम्हाला एक छान रेसिपी दाखवत आहे. ते आमच्या आत्या करत आहेत. तर मी आता तुम्हाला आमच्या घराची बॅक साईड दाखवते. हं. हे घराच्या मागच्या साईडला बघा अशी आमची जागा आहे जिन्याच्या खाली. आणि इथं आम्ही धुण्याची मिशन वगैरे इतर साहित्य शेतातलं वगैरे ठेवलेलं आहे. आणि इथं चूल मांडलेली आहे. तर इथं चुलीवर आत्या मासवडी करत आहेत. अद्वैत उठला होता त्यामुळं मी त्याला घेतला आणि सुरुवातीची रेसिपी स्किप झाली आहे. तर मी तुम्हाला डिटेलमध्ये पुन्हा एकदा ही रेसिपी शेअर करणार आहे. त्यासाठी तुम्ही आधी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. जेव्हा पण आमचे व्हिडिओ पडतील तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर बघा हे वडीमध्ये जे सारण लागतं घालण्यासाठी तर ते बनवलेलं आहे. खोबरं, लसूण, कोथिंबीर, खसखस, धनापूड आणि काळं तिखट याची. तर हे बघा सारण भरून घेतलेलं आहे. लाटी लाटलेली आहे. तर आमच्या इकडे या मासवडीला लाटीवडी पण म्हणतात. तुमच्या इकडं काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे आत्ता असं ही लाटी आहे ते दाबून घेत आहेत म्हणजे ते सारण अजिबात बाहेर येऊ नये म्हणून. आणि ही लाटी व्यवस्थित दाबली तरच म्हणजे सारण व्यवस्थित फिट्ट बसते आणि चिटकून बसते. आता हे वड्या कापून वाफलायला ठेवायचे आहेत. इथं चाळणी त्यांनी वड्या वाफलायला ठेवलेल्या आहेत आणि ते खाली पाणी ठेवलेलं आहे. चुलीवर पटकीने वाफलून होतं कारण सगळीकडून वाफ लागते. आणि बऱ्याचशा रेसिपी जे आहेत ना त्या आत्या आमच्या चुलीवरच करतात. जसं की पोळ्या, कधी कधी संध्याकाळी कडक भाकरी पण चुलीवर करतात. छान स्वयंपाक करतात आमच्या आत्या. आणि बरेच पदार्थ पण बनवतात जे पारंपरिक पदार्थ त्यांना खूप छान येतात, जे की आम्हाला पण व्यवस्थित जमत नाही. तर काही काही पदार्थ आहेत ते आमच्या आत्याच बनवतात. तर ते पण मी तुम्हाला इथून पुढं सर्व पदार्थ जे काही नवीन रेसिपी आहे शेअर करणार आहे. त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच आमचे डेली व्लॉग्सही तुम्हाला इथं बघायला मिळतील. आणि आता ह्या वड्या आहेत ना त्या पूर्णपणे वाफलून घेतलेल्या आहेत. मस्त अशी छान तिखट झणझणीत वडी दिसत आहे. तर त्यातली एक मी घेऊन टेस्ट करते. तर बघा अजिबात सारण वगैरे काही बाहेर आलेलं नाही. छान अशा वड्या झालेल्या आहेत. ह्या तळू पण शकता किंवा तुम्ही फोडणी देऊ शकता. तर आत्यांनी इथं या वड्यांना फोडणी दिलेली आहे. तर ही वडी चपातीवर पण छान लागते किंवा असंच खायला पण छान लागते. छान अशी झणझणीत ही वडी दिसत आहे. आम्ही जावाजावांनी आत्ताच चॅनल सुरू करून एक 8 ते 10 दिवस झाले आणि तुमचा रिस्पॉन्स व्ह्यू पण खूप छान आलेत. त्यासाठी खरंच खूप खूप थँक्यू. आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करा. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की आमचे व्हिडिओ कसे वाटतात, की व्यवस्थित आहेत की नाही, किंवा त्यात काही इम्प्रूव्हमेंट करायची गरज असेल तरी ते पण तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.